नमस्कार मित्रांनो, काय बघा आता उन्हाळा लागलाय, ऊन भरपूर पडायला लागले बघा। आणि आता ह्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये 1 तारखेपासून लाईटीची गॅप बघा काय दिले एमएससीबीनं की दिवसा आता 9:45 लाईट येते आणि 5:45 वाजता लाईट जाते 8 तास। म्हणजे विचार करा मित्रांनो, ज्यावेळेस थंडी होती त्यावेळेस सकाळची लाईट होती 7, 7:30, 7:45 अशी टायमाला यायची थंडीच्या दिवसामध्ये। आणि त्यावेळेस शेतकरीला बी थंडी वाजायची, जमीन बी गार राहायची। आणि त्यावेळेस थंडीच्या दिवसामध्ये काय राहायचं की सकाळी सकाळी ती वदळ पडायचं, म्हणजे त्याच्यात ते आपले पॅन्ट वल्ले होणं, कपडे वल्ले होणं, ऊसात शिरल्यानंतर हे सगळं व्हायचं। पण काय राहतं की बुवा लाईट असल्यामुळं शेतकऱ्याला ते जाणं असतं। आणि हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये लाईटीचं टायमिंग सकाळचा गॅप 7:10, 7:15, 7:45, 8:10 अशा टायमाला थंडीमध्ये। आणि आता कडक उन्हाळा लागला मित्रांनो, एप्रिल महिन्यात चालू आहे आणि जमीन पण तापायला लागली। आपण जरा विचार केला ना, सध्या आता सकाळचं जर 7चे गॅप जर असता ह्या दिवसामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर चांगलं असतं। म्हणजे काय राहतं की 12-1 वाजेपर्यंत शिराळामध्ये तुम्ही पाणी भरून हे होऊन जाते। 11 नंतर 10, 10:30, 11 नंतर जमीन तापायला लागते आणि त्या मालाला पण त्या पाण्याचा तापमानामुळं ते जमीन तापल्यामुळं ते पाणी ज्यावेळेस तिथं जातं येतं त्या मुळ्याला पण त्याचं इजापाव असतात आणि जमीन गार व्हायला टाईम लागल्यामुळं ते मुळ्या थोड्या हे होऊन जातात। आणि दुसरी गोष्ट, आपण जे शेतकरी आपल्याला सगळ्याला माहीत आहे की उन्हाळ्यातचं जर पाणी असलं मोकळं आपलं चालू आहे शेतात भरायला आणि पाणी असं वाफी पद्धत म्हणा, दांड पद्धत म्हणा, आपण जर चप्पल काढून जर पाणी, आता एक तर चिखलामध्ये आपल्याला चप्पल घालता येत नाही, बूट घालता येत नाही, बिगर चपलेचंच आपल्याला पाणी भरावं लागतं। तर ते इतकं तापतंय ना की जे शेतकरी ना त्यांना ते माहीत राहतं की काय करावं लागतं। म्हणजे त्याला त्या पाण्याच्या बाहेर निघाच वाटत नाही, मग ते चिखलातच पाय देऊन किंवा मग चिखल लावून पायाला ते चालतंय। म्हणजे मला हे सांगायचं मित्रांनो की किती उलटे धोरणं या लोकांची, म्हणजे थोडे पण खरंच शेतकरीची काळजी घेतात काही लोक। तर याच्यावरून असं दिसतं मित्रांनो की यांना शेतकरीची काळजीच नाही। म्हणजे यांच्या टायमिंगनुसार सगळे कामं, म्हणजे ज्यांचं त्यांना आता त्यांचं काय आहे बरं का, मी एक वेळेस बोललो होतो इंजिनियरला, म्हणलं असं काय करता तुम्ही, तर ते म्हणते व आमची सीप आहे किंवा दुसऱ्या तालुक्यातले गॅप आहे किंवा म्हणजे यांचे सीप म्हणजे काय, यांचे जे कर्मचारी आहे यांच्या शिपानुसार त्या कर्मचाऱ्याच्या याच्यानुसार हे आपल्याला अशी गॅप देतात। आणि दुसरं सांगितलं की बाबा त्या तालुक्यात अशी गॅप असल्यामुळं आपल्या तालुक्यात ही अशी गॅप आहे। म्हणजे काय सांगतात हे पण याचं काही तारतम्य नाही मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट काय आहे की एवढं करून बी बरं असं काय नाही की आपण आता आपल्याला सहन केल्याशिवाय तर पर्यायच नाही, आता जे देतात तर द्या बाबा, कारण आपल्याला लाईटीची गरज असते, इकडं माला आपले वाळून चाललेले राहतात। आणि दुसरी गोष्ट काय राहते की मित्रांनो, आपण बी यांच्याकडून काय आता की यांचं काय राहतं की बाबा शेतकरी टायमिंग बिल भरत नाही, अमकं करत नाही, बिलं टायमिंग देत नाही, त्याच्यामुळं तुम्हाला जी लाईट आहे बाबा ही मग अशीच मिळते, म्हणजे असं यांचे धोरण आहे। पण एक सांगू मित्रांनो, आपण 50% एमएससीबीचा जो खर्च आहे म्हणजे यांची जे देखभाल आहे हे 50% तर शेतकऱ्याच्या पैशातूनच केली जाते। म्हणजे आपण स्वतः करतो। आता बघा एखाद ठिकाणी तार तुटली शेतकरीची, तर हे येऊन काय आपण फोन केला आणि यांना जर सांगितलं हे जोडून देतात अशातला भाग नाही आहे, तर आपल्याला त्याची वर्गणी करावी लागते। मग ते आपल्याला एक माणूस देणार, मग ते आपणच वढायची, त्या तारीला नाडे द्वारे फेऱ्या काय आपण आणून त्या वढायच्या, परत यांना ते वर्गणी करून पैसे द्यायचे। दुसरी गोष्ट, पोल पडू, तार तुटू किंवा डीपी जर जळली मित्रांनो, तर डीपीचं सगळ्याला माहिती आहे की काय कंडिशन आहे, आपण शेतकरी आहे, डीपी जर जळली तर किती पैसे घेतात हे बी तुम्हाला माहिती आहे, मला काय सांगायची गरज नाही। पण हे सगळं वर्गणी करून आपण ते पैसे देऊन ती डीपी आणतो, म्हणजे भाड्यासकट पैसे जमा करायचे, हे करायचं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडूनच आहे। आणि वरून हे बोंबलं ते की शेतकरी लोक बिलं भरत नाही। अरे तुम्ही कोणचं शेतकऱ्याला चांगली सर्व्हिस देता की इथं डीपीचा फॉल्ट झाला तर शेतकरी काढतोय, तार तुटली तर शेतकरी पैसे देतोय, वर्गणी करतोय, परत ते वाढायला तेवत राहतोय, पोल जर वादळात मोडला, आता ह्या मागच्या पावसामध्ये पोल जर तुटले मित्रांनो, पोल जर तुटला ना तर त्याला बी 5-10 हजार रुपये देऊन ते पोल आणून परत उभा करून पैसे देऊन आपल्याला जाणं लागतो। आणि हे वरून सांगतात की शेतकरी नियमित बिलं भरत नाही, त्याच्यामुळं शेतकऱ्याला अशा पद्धतीनं लाईन मिळती।
अरे काय तुमची धंदे, निम्मे पैसे तर शेतकरी खर्च करतो, मेहनत करतो, कोणतीही गोष्ट शेतकरी अपराची जाऊन तिथं त्या डीपीचं फॉल्ट काढून, असा मला सांगा मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा की आमच्याकडे जे लाईनमॅन आहे तो शेतकऱ्याच्या डीपीत जाऊन फॉल्ट काढतो बुवा, किंवा तार तुटली त्याने आपल्याकडून पैसेच घेतले नाही, किंवा आम्हाला डीपी फ्रीमध्ये येते, असं मला कमेंटमध्ये सांगा. त्या तालुक्याचं नाव सांगा, गाव सांगा, तर मला बी समजून बुवा खरंच हे जे बोलतात ते मी सेवेवाले काय हे खरंच कुठं. ठीक आहे, मला असं वाटतं आपल्याकडं नसेल तर दुसरीकडे असेल, पण ह्या गोष्टी तुम्ही खरंच शेअर करा आणि कमेंटमध्ये पण सांगा की खरंच काय आहे. म्हणजे वरून हे सांगतात की बुवा शेतकऱ्याचं डबल उत्पन्न वाढलं. अरे एक तरी धोरण तुमचं शेतकऱ्यासाठी आहे का चांगलं? म्हणजे साध्या गोष्टी की बुवा तुम्हाला हे शेतकऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी पण तुमच्या लक्षात येत नाही, शेतकऱ्याच्या कोणत्या बाजूने विचार करायची तुमच्याकडे हे नाही, आणि वरून सांगतात का शेतकरी बिलं भरीत नाही. अरे शेतकरी बिलं भरायचं म्हणजे निम्मा खर्च हा शेतकरी MSCBीत करतोय, त्याचे ते सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या पुऱ्या तो करतोय, आणि तुम्हाला तर मला तर वाटतं मित्र यांना बिलच दिले नाही पाहिजे खऱ्या अर्थानं, का आपण भरले बी नाही पाहिजे. पण काय होतं आहे की ज्यावेळेस हे लाईन कट करते त्यावेळेस आपले माल सुकले जाते, त्याच्यामुळे आपण ते करतोय. तर ठीक आहे मित्रांनो, या अशी पद्धत आहे MSCBची. म्हणजे शेतकरी थंडीत मरू का उन्हात त्याला ऊन लागून मरू यांना काही घेणं देणं नाही, फक्त आपण आपल्या जनावरासारखे कामं करीत राहणे बास. ठीक आहे, चला, जय जवान जय किसान.